सांगली शहरातील वखार भागातील ईदगाह मैदानालगत असलेला सांगली महापालिकेच्या मालकीचा रस्ता मरकजच्या मुस्लिम ट्रस्टीने मुरुमाचे ढीग टाकून अडवला होता व ईदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीकडे जाण्यासाठी ट्रक पार्किंगकडे ट्रक चालकांना जाण्यासाठी विरोध होत होता। या विरोधात वखार भागातल्या शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाकडे तक्रार केली होती। त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला या रस्त्यावरून जनावरांसाठी वैरण आणावी लागते, परंतु रस्त्यामध्ये मुरुमाचे ढीग टाकलेत, त्यामुळे आमच्या जनावरांची उपासमार होतीये। आम्हाला इथून वाहनं घेऊन वैरण आणण्यासाठी हा रस्ता मोकळा करून मिळावा। हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांना निवेदन देऊन तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने मोकळा करावा अशी मागणी केली होती। आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने अडवणूक करण्यासाठी टाकलेले मुरुमाचे ढीग जेसीबीने पसरून घेऊन साफ केले व शेतकऱ्यांना व ट्रक चालकांना अडवलेला रस्ता मोकळा करून दिला। रस्ता मोकळा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे आभार मानले। याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंखे, यश पाटील, अनिरुद्ध कुंभार, अभिमन्यू अपराध, प्रसाद रिसिवडे, भागप्पा वाघमोडे, प्रकाश चौगले, योगेश सूर्यवंशी, अशोक यादव आदी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। वखार भागातील जुना बुधगाव रस्ता ईदगाह मैदान येथील डाव्या बाजूचा पूर्व पश्चिम रस्ता मुरुम टाकून त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता आणि तो रस्त्याच्या मालकीवरून त्या ठिकाणी वाद झाला होता आणि त्याच्या मागं जे शेतकरी आहेत वखार भागातले त्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनी आहेत आणि त्या जमिनीवर असलेला तो जो निघणारा जो चारा आणि गवत आहे त्याच्यावर त्यांच्या घरातली जनावरं अवलंबून होती आणि त्या जनावरांना ती चारा न मिळाल्यामुळं गवत न मिळाल्यामुळं उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली होती आणि त्या सदर शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्याकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना जाऊन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि हा रस्ता जो अडवलेला आहे मुरुमाचे ढीग टाकून तो रस्ता खुला करावा आणि डांबरीकरण करून नव्यानं रस्ता करावा। महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये तो रस्ता दिसतोय अशा पद्धतीची तक्रार इथल्या नागरिकांनी वखार भागातल्या शेतकऱ्यांनी केली होती। त्यानुसार मोहम्मद अली बागवान हे मुस्लिम समाजाचे नेते त्यांनी या ठिकाणी भाग घेऊन ह्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांनी ईदगाहला सुद्धा ह्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे अशा पद्धतीची त्यांनी आपली मत व्यक्त केलं। त्यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि आम्ही आज दोघांनी मिळून उभारून हा सदरचा रस्ता खुला करून मोकळा केलेला आहे। त्याचबरोबर ह्या भागात जो गटारीचा प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना घेऊन आम्ही मार्गी लावणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जी खोकी आहेत त्या खोक्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये लवकरच आयुक्तांची